अमरावतीमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं सामूहिक उपोषण सुरू आहे। मागील 5 दिवसांपासून या शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे, तर 50 पेक्षा अधिक वृद्ध शेतकरी सुद्धा या उपोषणाला बसल्याची माहिती समोर येते। 4 शेतकऱ्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। वृद्ध शेतकरी इथं उपोषण करतायत। मागील 5 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे आणि 50 पेक्षा जास्त वृद्ध शेतकरी उपोषणाला बसले, तर 4 शेतकऱ्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती समोर येते। दरम्यान महिलांचा सुद्धा या उपोषणामध्ये सहभाग असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर ही दृश्य आहेत अमरावती मधली, या ठिकाणी उपोषण सुरू आहे 5 दिवसांपासून शेतकऱ्यांचा। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा अशी मागणी त्यांची आहे। तसं सरकारी नोकरी देण्याची मागणी हे शेतकरी करतात। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सूरज दहाट हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सूरज, काय सांगाल? हे शेतकरी, सर्व शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत, 5 दिवस झालेले आहेत, त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत? आणि महत्त्वाचं म्हणजे वृद्ध शेतकरी सुद्धा उपोषण करताना दिसतायत, त्यांची स्थिती कशी आहे? नक्कीच परामी सध्या अमरावतीच्या या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या संख्येने जे आहे हे वृद्ध शेतकरी जे आहे या ठिकाणी आंदोलनाला बसलेला, उपोषणाला बसले आहे। त्यांची जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 4 लोकांची जी प्रकृती आता गंभीर झाली आहे, त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। माझ्यासोबत काही शेतकरी महिला आहे। आजी, काय सांगशील, काय एकंदरीत तुझी मागणी आहे? निश्चितच सूरज, आपल्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र आता लोकशाही मराठीनं या शेतकऱ्यांचा मुद्दा उचलून धरलेला आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांच्या मागण्या कधी मान्य होणार ते बघावं लागणार आहे। याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।